पक्षाने सुद्धा बोलावं. जरांगेंनी जर निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असेल तर मग काय त्यांनी करावं? आघाडी करून यावं? तुम्ही माझं आघाडीचा विचार म्हणणं करताय? नाही, आम्ही आता जरांगे पाटील यांच्याबरोबर आघाडी करू शकत नाही. का ते एका कॅम्पमध्ये आहेत, आम्ही एका वेगळ्या कॅम्पमध्ये आहोत. आयडियॉलॉजिकली आरक्षणवादी जरी असलो तरी त्यांच्या मागणीला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही आणि ते आमच्या बरोबर येऊ शकत नाही का त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागेल. पण आघाड्या यावेळेस खूप आहेत. म्हणजे एक परवा अजून एक गेल्या आठवड्यात एक आघाडी झाली, महाशक्ती काय परिवर्तन आघाडी आपण बघितली. बच्चू कडू त्याच्यामध्ये आहेत, संभाजीराजे छत्रपती त्याच्यामध्ये आहेत, राजू शेट्टी त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला असं वाटलं नाही यावेळेस की एकला चलोरेच ठरवलं की आपणही अशा आघाडीसोबत आम्ही असं एकला जातच नाही आहोत. हेच तर मोठं सगळ्यात दुःख नाही की माध्यमं जी आहेत सगळीच माध्यम मी असं म्हणून मी एकाच कोणाला हे करत नाही. पण वंचितांच्या फोर्सला बदनाम करण्यामध्ये सगळे माध्यमं लागलेली आहेत, वरपासून खालपर्यंत. कसं सांगतो ना तुम्हाला, ओबीसी प्लस आदिवासी असं मिळून जे असणारं वंचित जी आघाडी उभी करते त्याला तुम्ही आघाडी मान्यच करायला तयार नाही. तुम्ही म्हणता तुम्ही एकला चलो रे. माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये जी गणितं तुम्ही मांडलेली आहे डोक्यामध्ये की पक्ष आले तर आघाडी. म्हणजे बघा शेवटी असं आहे म्हणून मगाशी मी म्हणालो की ओबीसी हा जो एक ब्लॉक आहे, हा ब्लॉक मुंडे त्याच्यानंतर म्हणजे गोपीनाथजी मुंडे, त्याच्यानंतर असणारं छगन भुजबळ, त्याच्यानंतर असणारं माझ्याच बरोबर जे इलेक्शन व्हायचे ते भाऊसाहेब फुंडकर. लोकांची अपेक्षा होती की प्रकाश राव तुम्ही ह्या सगळ्यांना घेऊन एकत्र करून एक आघाडी करा. मी त्यांना म्हणायचं दोघांची आघाडी करू शकतो, तिसऱ्याची आघाडी नाही करू शकत. आणि लोक म्हणायचे का तर म्हटलं गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेब फुंडकर एकाच पक्षाचे BJP मधले आहेत आणि छगन भुजबळ जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सोडली आणि ह्यांनी सोडली तर म्हटलं मी आघाडी करू शकतो त्यांच्याबरोबर. हळूहळू आत्ता असणारं ओबीसी यांच्या लक्षात आलेलं आहे की ज्यांच्याबद्दलच्या आपण अपेक्षा बाळगलेल्या आहेत आणि आजही त्यांचे आहेत की माझं म्हणणं असं आहे की छगन भुजबळ असतील किंवा आपले परळीतले आमदार मंत्री असतील धनंजय, हे दोघे एकत्र आले आणि आमच्याबरोबर बसले तर वी विल स्वीप महाराष्ट्र. पण ते बाहेर पडतील का? तुमच्याबरोबर $1 मिलियन क्वेश्चन. तुमच्याबरोबर त्यांनी पक्ष सोडून तुमच्या पक्षात यावं की त्यांनी असणारं ओबीसीचं असणारं संघटन करावं. आज असणारं दोघांशी माझा संपर्क आहे, दोघांनाही म्हणत असतो की ही स्पेस आपण घेऊ. काय म्हणतात त्यांनी हिंमत दाखवावी एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. त्यांच्याशी अधिकृत बोलणं झालं कधी किंवा हे तुम्ही सांगू शकत असाल तर? नाही काय प्रश्न असे काही गोष्टी सांगायच्या नसतात, काही गोष्टी नुसत्या हवेत सोडायच्या असतात. बाळासाहेब, निवडणुका तुम्ही 2019ला तुम्ही आघाडी केली होती MIM सोबत, कारण आघाड्यांचा विषय चालू आहे, तेव्हा प्रचंड यश मोठं मिळालं. म्हणजे यश तुम्ही एक खासदार तरी MIMचा आला होता महाराष्ट्रामधनं आणि बऱ्याच ठिकाणी वंचित आणि MIMच्या आघाडीला मोठं मतदान झालं होतं. 24ला ते रिपीट होऊ शकलं नाही असं आपण बघितलं. म्हणजे MIM नसल्यामुळे आपण म्हणायचं मुस्लिम मतदान एका साईडला गेलं म्हणायचं की मग कुठेतरी तुम्ही कमी पडला त्याच्या. नाही, मी असं म्हणेन की आम्ही असं कोंबडी शिजवली, तुम्ही असं म्हणा की संविधान बचाव या आमच्याच रॅल्या झाल्या सगळ्या.